दंडोत प्रणाम. माय हो, तुम्ही भुंग्याच्या अनेक जाती पाहिल्या असतील, अनेक जाती पाहिल्या असतील. त्यापैकी एक 2 जाती आहेत. एक मकरंद चाखणारा भुंगा आणि दुसरा शेणाची गोडी चाखणारा भुंगा. दोन्ही भुंगेच आहेत, एकाच प्रजातीमध्ये आहे. माय हो, एकदा ह्या 2 भुंग्याची भेट होते आणि मग त्या मकरंद चाखणाऱ्या भुंगाला वाटते की हे आपली जी जात आहे, आपले समाज आहे, याला आपण फुलाचा मकरंदाची गोडी काय आहे ती दाखवावी. पण मग या समजून सांगतो त्याला तो की बाबा हे शेणातली म्हणजे घाणीतली गोडी तुम्ही घेता ती सोडून द्या आणि चला माझ्याबरोबर मकरंदाची गोडी घ्यायला. म्हणजे सुवासाची गोडी घ्या. मग असं ते बरेच समजून सांगितल्यानंतर तयार होतात. देण्याचा दिवस ठरला जातो. परंतु हे यायला वाटते, ह्या घाणीतल्या भुंग्याला वाटते की आपण जर समजा तिकडून गेलो आणि आपली सोय झालीच नाही तर आपल्यासमोर काहीतरी शिदोरी पाहिजे, म्हणून ते थोडं घेऊन जातातच. आणि ज्यावेळेस ते गोडी घ्यायला जातात त्यावेळेस काय होतं आहे, तो वास यायला न येता हाच वास येतो द्यायला. मायबाबा आणि ते खरी म्हणजे गोडी घेऊ शकत नाहीत. मायबाप तसंच आहे अध्यात्माचं. जे संत असतात ते खरे भुंगे आहेत, संत खरे भुंगे आहेत. आणि आपण जे आहेत ना ते त्या शेणातल्या घाणीतला आनंद घेणारे भुंगे. बाबा संत आपल्याला सांगतात, परंतु आपण संताकडे जातोच बी त्याच्यावर, परंतु आपले संसाराचं जे गाठोडं आहे ते घेऊन जातोच सगळं. बाबा हे गाठोडं घेऊन नका जाऊ. गाठोडं घेऊन जाऊ नका. तुम्ही स्वच्छ होऊन जा आणि तिथले गोडी घेता येते तुम्हाला. निर्माण होऊन जा. या गीतेमध्ये बाबा हे गीता जे आहे हे मकरंद आहे. मकरंद तिथली गोडी घ्यायला या कधीतरी आणि बघा काय गोडी आहे गीतेमध्ये. बाबा सांगितलं निर्माण. प्रत्येक अध्यायामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितल्या. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ होण्याची लक्षणं सांगितली. कसं काय स्थितप्रज्ञ म्हणजे कोण याचा ते म्हणले, प्रजाहाती यदा कामात सर्वात पार्थ मनोगतान आत्मना तुष्ट प्रज्ञेच्या दोच्छिती. जो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराच्या चिंतनात जो घडून जातो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. त्याची खरी बुद्धी स्थिर झाली असे समजावं. बाबा आपली बुद्धी या संसारात स्थिरच होत नाही. आपली बुद्धी स्थिर होत नाही आणि म्हणून आपल्याला परमेश्वर कळत नाही. आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. मग आपली बुद्धी स्थिर न झाल्यामुळं आपण ह्या संसार सोडत नाहीत आणि संसारामध्येच राहतो. काय बाबा संसारातून आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आपण जर खरं काम कोणचं आहे, आपण या मानव देहामध्ये आले, इतर देहाची गोष्ट नाही, पण मानव देहामध्ये आल्यावर आपलं खरं काम कोणचं आहे. आपलं खरं काम आहे की परमेश्वराचं चिंतन करून ह्या संसाराच्या दुःखातून सुटून जाऊन, लक्ष्य चौऱ्यांच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वराचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. आणि तो आनंद घ्यायचा आहे. परंतु आपण संसाराचा आनंद घ्यायलो तो ह्या कामना सोडायला तयार नाहीत आपण. तेच आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की अर्जुना प्रजाहाती यदा कामान सर्वात पार्थ मनोगतान आत्मना तुष्ट असते प्रज्ञाची दोष. आणि बाबा तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणले त्यांनी सांगितलं आपल्याला की आपल्याला जी नाही माहीत असलेली गोष्ट सांगितली. ते म्हणले अर्जुना आपल्याला जीवाला माया ह्या देहामध्ये 3 गुणानं बांधून टाकते. रज, तम आणि सत्व. रजोगुण कसा बांधतो? रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव त्यांनी बांधती कोणते कर्मसंगे न कर्माच्या संग आसक्तीने बांधतो. कोणचा गुण? रजोगुण. आणि तमोगुण कसा बांधतो? तमसो ज्ञान जमी, तो अज्ञान रूप आहे. तमसो ज्ञान जमिती मोहनम सर्व देहीना, सर्व देहाला मोहात पडतो आणि प्रमाद आळस निद्रावी त्यांनी बांधण्याची भारत.
प्रमाद आळस आणि निद्रामध्ये बांधून टाकतो. आणि सत्वगुण बी काही खरा नाही, तो बी काही म्हणजे कमी नाही. तो तत्र सत्व निर्मल होतात, निर्मल येतो, निर्मल प्रकाशक आहे, सगळ्या देहाला प्रकाशित करतो. प्रकाशक मनामय सुख संगेनं बदनाती, सुखाच्या आणि सुखाच्या संगतीनं तो बांधून टाकतो. सुख संगेनं बंधनाती, ज्ञान संगेनं चालतो. ज्ञानाचा अनुभव, सुखाची आसक्ती, ह्या दोन गोष्टीनं तो बांधून टाकतो बाबा. आणि आपण त्याचमुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना त्रैगुण्य विषयवादा निश्चय गुणो भाव अर्जुनो निर्द्वंद्व सत्वस्तो निर्योक्षात्मा. माय बाबा, हे रजतम सत्व हे 3 गुण हे काही सापापेक्षा कमी नाही. आपल्याला ह्या देहामध्ये त्या 3 गुणानं बांधून टाकले मायेनं. आणि मग रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे तिन्ही बी साप आहेत. काम, क्रोध, लोभ हे 3, ह्या 3 साप आहेत आपल्या घरामध्ये. आपण एक जीव आहोत आणि जीवाचं घर हा देह आहे. आणि देहाचं घर आपण बांधलेलं RCCचं घर. तर त्या ह्या देहाच्या घरामध्ये 3 साप आहेत माय बापा. आणि हे ज्ञान कोणीही दिलं नाही, ते श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेमध्ये दिले. ते साप जर आपल्याला कळाले नाही, आणि कदाचित त्या काम, क्रोध, लोभ ही 3ही साप आपल्या देहामध्ये आहेत. आणि ज्या घरात आहेत हे आपल्या, ज्या घरात आपण राहतो, हे 9 द्वाराचं घर आहे आणि त्या घरामध्ये राहतो, त्याच्यामध्ये 3 साप आहेत. माझ्या बाबा, इतकं महत्त्वाचं ज्ञान त्याने दिले, श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये दिले. आणि मग तर आपल्याला जर माहीत नाही, तर आपल्या ह्या 3ही गुणावर, 3ही सापावर आपला पाय पडू शकतो आणि आपल्याला ते साप चावू शकतात आणि आपलं रामनाम सत्य होऊ शकतं. माय बाबा, रावणाचा त्या सापावर पाय पडला, काम नावाच्या सापावर पाय पडला, खराब झाला. पुन्हा नारदाचा काम नावाच्या सापावर पाय पडला आणि नारदाचा नारदी झाला. माय बाबा, ब्रह्मदेवाचा ते काम नावाच्या शत्रूवर पाय पडला, तो त्याचा खराब झाला, त्याला काही मान राहिला नाही जगामध्ये. असं आहे माय बाबा. ही 3 साप अतिशय अवघड आहेत, अतिशय दुस्तर आहेत, अतिशय म्हणजे दुष्ट आहेत. आणि त्या 3 सापाचं ज्ञान आपल्याला गीतेनं दिले. ते ज्ञान इकडं आलं पाहिजे, पण ते आपले संसाराचा मोह सोडून आलं पाहिजे. संसाराचा त्याग, मोह सोडून या आणि माय बाबा, गीतेचा अभ्यास करा आणि तुमचं भलं करून घ्या. गीतेमध्ये अनेक 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 गोष्टी तुमच्यासाठी भल्यासाठी सांगितलेल्या आहेत. त्या भल्याच्या गोष्टी तुम्ही ऐका, त्याप्रमाणे चला आणि चलून आपलं भलं करून घ्या, अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.